तर इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केलं होतं, त्या अनुषंगानं ह्या सभागृहातील बहुतांश सन्माननीय सदस्यांनी 260 अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर मी शासनाचं धोरण मांडत आहे. आज मी या सभागृहामध्ये उभं राहताना केवळ एक धोरण मांडत नाही, तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी एक हरित, स्वच्छ आणि प्रगत दिशा ठरवणारा निर्णायक टप्पा आपल्यासमोर ठेवत आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 हे केवळ शासनाचे कागदोपत्री धोरण नसून ते पर्यावरण संवर्धन, आर्थिक बचत, तंत्रज्ञानाच्या आणि प्रगतीचा संगम आहे. वाढते प्रदूषण, इंधनाच्या किमतीतील चढ उतार आणि बदलते जागतिक वातावरण याचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार ही काळाची गरज बनली आहे. आजच्या ह्या सभागृहामध्ये चर्चेच्या दरम्यान अनेक सदस्यांनी, आमचे सहकारी मित्र श्री काळे, श्री सुनील शिंदे, श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, श्रीमती मनीषाताई कायंदे, अभिजित वंजारी, संजय केनेकर, इद्रिस नाईकवाडी साहेबांनी आपले आपले विषय ह्या ठिकाणी मांडले आणि दरेकर साहेबांनी प्रामुख्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भातील सुद्धा विषय या सभागृहामध्ये मांडला. याच दृष्टिकोनातून आम्ही एक धाडसी आणि दूरदर्शी निर्णय घेतला आहे. सभापती महोदय, एस टी महामंडळाच्या साधारणतः 14,350 आजपर्यंत बसेस आहेत. कालच आम्ही 3,000 बसेसचं लोकार्पण केलं आहे आणि पुढल्या 3 ते 4 महिन्यामध्ये अजून 5,300 बसेस, म्हणजे त्या 5,300 आणि ह्या 2x3च्या 3,000 बसेस, अशा 8,000 बसेस ह्या डिझेलच्या आहेत. 100 बसेस ह्या मिडी बसेस आहेत, जेणेकरून तळागाळातल्या आपल्या सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा पोहोचवण्यासाठी किंवा आदिवासी पाडे आणि डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या आमच्या प्रवाशांना सुद्धा सुविधा देण्यासाठी ह्या 28 सीटरच्या मिडी बसेस आम्ही घेतोय. आणि त्याचबरोबर 200 बसेस ज्या आहेत त्या 200 बसेस ओलो बसेस आपण घेतोय, जेणेकरून आरामदायी प्रवाससुद्धा प्रवाशांना त्या बसेसच्या माध्यमातून मिळेल. त्यामध्ये 170 बसेस ज्या आहेत त्या सिटिंग कोच आहेत आणि 30 बसेस ज्या आहेत त्या स्लीपर कोच आहेत. अशा प्रकारे एस टी महामंडळ जवळजवळ 2035 पर्यंत ह्या 22,000पेक्षा जास्त, म्हणजे अंदाजे 23,000 बसेस ह्या डिझेलच्या आपल्या असणार आहेत. परंतु या वर्षापासून आम्ही एक इलेक्ट्रिक धोरण चालू केलं, ईव्ही धोरण ह्या माध्यमातून आम्ही चालू केलं की जुन्या ज्या आमच्या 8 वर्षापूर्वीच्या बसेस आहेत त्या बसेसमध्ये आम्ही हायब्रिड किंवा इलेक्ट्रिकमध्ये त्याचं रूपांतर करणार आहोत, जेणेकरून 2035 पर्यंत ह्या आपल्या ताब्यात असलेल्या सर्वच्या सर्व बसेस ह्या ईव्ही होतील, इलेक्ट्रिक होतील. अशा प्रकारचं धोरण आमच्या महामंडळाच्या माध्यमातून आम्ही घेतलंय. तर आज परिवर्तनामध्ये ठोस नियोजन सक्षम हे धोरण आहे. इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीवर कर सवलती देऊन नागरिकांना प्रोत्साहन आणि टोल माफीद्वारे प्रवासामध्ये मोठी बचत सुद्धा आम्ही करतोय. राज्य व राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर चार्जिंग सुविधा सेंटर उभारणं सुद्धा ह्या बाबतीत काही सहकार्याने आमच्या भावना व्यक्त केल्या. सभापती महोदय, मी कालच माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की राज्यामध्ये MSRDC, MMRDA आणि PWDचे जे काही फ्लायओव्हर ब्रिज आहेत त्याच्या खालची जागा जर एस टी महामंडळाला आपण दिली आणि त्या एस टी महामंडळाच्या जागेमध्ये जर आम्ही चार्जिंग स्टेशन एस टी महामंडळाच्या खर्चानं अथवा PPP तत्वावर जर केलं तर सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या प्रवाशांना त्याचा फायदा होईल. इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन ठिकठिकाणी निर्माण झाल्यानंतर इलेक्ट्रिक वाहनं घेण्याची जी भूमिका लोकांची आहे ती मानसिकता बदलेल आणि जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा परिवर्तनाची ती नांदी म्हणावी लागेल असं मला म्हणायचं आहे. इलेक्ट्रिक बसेसमध्ये फक्त इंधन बचत नव्हे तर पर्यावरणाची आणि रक्षणाची मोठी जबाबदारी आहे. आज डिझेलवर चालणाऱ्या बसेसमुळे होणारे प्रदूषण कमी करून आपण आपल्या पुढल्या पिढ्यांना स्वच्छ हवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. हे केवळ विकास नाही, हा आपल्या मुलांच्या भविष्याचा श्वास वाचवण्याचा संकल्प आहे. सभापती महोदय, या धोरणामुळे केवळ पर्यावरणच नव्हे तर अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे. इंधन खर्चात बचत होणार आहे, देखभाल खर्चात घट होणार आहे आणि दीर्घकालीन टिकाऊपणा या सर्व गोष्टींमुळे एस टी महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल. तसेच या क्षेत्रात नवीन रोजगार निर्मिती होईल, कौशल्य विकासाला चालना मिळेल आणि महाराष्ट्र देशातच नव्हे तर जगात ई मोबिलिटी या क्षेत्रात आघाडीवर राहील. सभापती महोदय, राज्य शासनाचा हा निकष आहे आणि निर्णय सुद्धा आहे की महामंडळाच्या माध्यमातून 2035 हा आम्ही संकल्प केलेला आहे
पूर्ण देशामध्ये राज्य परिवहन मंडळ एकमेव असं महामंडळ असेल की त्या महामंडळातल्या सर्वच्या सर्व गाड्या ह्या EV असतील आणि देशामध्ये एक नंबरचं महाराष्ट्र किंवा परिवहन मंडळ म्हणून त्याची मान्यता मिळेल. आज आपण घेतलेला हा निर्णय म्हणजे केवळ वाहन बदलण्याचा नाही तर विचार बदलण्याचा. सभापती महोदय, डिझेलच्या धुरातून हरित ऊर्जेकडे, पारंपरिकतेतून आधुनिकतेकडे आणि प्रदूषणातून स्वच्छतेकडे हा प्रवास महाराष्ट्र निश्चितपणे यशस्वीपणे पूर्ण करेल असा माझा ठाम विश्वास आहे. शेवटी मी एवढंच म्हणेल की हरित महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र, सक्षम एसटी हे आमचे ध्येय आहे आणि त्या दिशेने टाकलेले हे पाऊल इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. चला आपण सर्व मिळून हरित क्रांतीचे साक्षीदार होऊया आणि एसटी महामंडळात जसं सहकार्य आत्तापर्यंत आपण सगळ्या सभागृहातील सदस्यांनी केलेलं भविष्यामध्ये तेच सहकार्य कायम ठेवावं आणि आमचं जे धोरण 2035 आम्ही निश्चित केलेलं आहे त्या धोरणाला आपण सगळ्यांनी पाठिंबा द्यावा अशीच विनंती या 260च्या चर्चेच्या अनुषंगाने मी आपल्याला करतो.